आणि ह्याचे काटे किती लांब आहेत ते काय झालं आम्ही चाललेलो आणि चालतात ओमनी भावना आम्हाला खूपच मोठा खर्च केलेला आहे. आम्ही कर्जतवरून खास स्टिंग पेण्यासाठी ओमकाळेकडे आलतो. आता हे कागद आम्ही जपून ठेवणार आहे. पुरींना कॅडबरी दिल्यावर पुरी कशी कागद जपून ठेवते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी वरती झोपतो ना त्यामुळे आतून कळी लावतात. मी किती वेळ झालं इथंच थांबलोय. मम्मी आत्ताशी खाली कडी उघडायला दुकानात गेली ती. आता कडी उघडायला मग येईन. कशी हसते माझ्याकडे बघून. आज अमावस्या असल्यामुळे गाडी बाहेर काढतोय धुण्यासाठी. गाडी धुवा लागते ना. कसे सकाळ सकाळ काम करतात. हमारा तो शायर नहीं तस्वीर बनना बदल नहीं था. तर गाईज आपली एक गाडी धुतली, ही आता झाली 2. आता ही गाडी धुवायची आणि त्याच्यानंतर ही वाली. आपली काय अजून आंघोळ नाही झाली, जरा कामच होतं सकाळपासून. गाडी धुतली, हे ते आता पाणी घ्यायला लावलंय. पाणी घेऊन जायचं आणि मग त्याच्यानंतर आंघोळ करतो. मी घरी आलोय बट मम्मी नाहीये घरी, कारण की ती भाजी आणायला गेली. ती येईन थोड्या वेळच्याने. तर गाईज आपली आंघोळ झाली. आता देवपूजा करायला आलोय वरती. देवपूजा झाली आता. तर गाईज आता गाडींची पूजा करूत आपण. आता आपल्या सगळ्या गाडींची पूजा झाली. आता आपण मारुती रायाच्या दर्शनाला चाललोय. नारळ हे घेतलाय. तर काय छानला चालवलंय शाळेत सोडायला. यांची शाळा आहे त्याच्यामुळे, ओमला पण घ्यायचंय ना. ओम त्याच्यामुळे आलोय ह्यांना सोडायला. तिथं शाळा त्यांची. ओम आला आता. तर गाईज इथं बघू शकतात कसला तरी प्राणी मिळालाय. त्याचा पाय केवढा आहे बघा ना. त्याचे काटे ते साईडने सगळं रक्त वगैरे गेले. गाडी वगैरे काहीतरी गेली असन, बघू शकतात. आणि ह्याचे काटे किती लांब आहेत. ते काय झालं आम्ही चाललेलो आणि चालता आमच्या टायरामध्ये त्याचा काटा घुसला. हे बघू शकतात. खूप आतपर्यंत गेलाय. आणि हा लयच घाण मिळालाय. पण कसं काय माहित. त्याचा पाय बघा ना केवढा मोठा आहे. तर गाईज आता घरी निघालोय. मारुती रायाचं दर्शन वगैरे झालंय. आता चाललोय घरी. क्यों तूने मेरी फुर्सत की, क्यों दिल में इतनी बरकत की, इश्क में इतनी बरकत की, तूने क्या किया. तर गाईज आज गुरुवार आहे. आमच्या गावातला बाजार असतो आणि 12च्या नंतर तो संपतो पण लगेच. काय घेत. तर गाईज आता ओमला सोडवलंय. आता घरी चाललोय. ती कशी केळी खात्यात. ते कशी केळी खात्यात मला धर म्हणतात. आता आपण घरी आलोय. मम्मी जेवण बनवते, आपल्याला जेवायचे. तर काय आपलं जेवण वगैरे झालं. आता दुकानात चाललोय आपण.
शकता इथे चिम्या आलाय भावांना महागार आमची इकडे ओम पळून चालला डायरेक्टच. ओमने भावांना आम्हाला खूपच मोठा खर्च केलेला आहे. आम्ही कर्जतवरून खास स्टिंग पिण्यासाठी ओम काळेकडे आलतो. ओमने आम्हाला इतकं खर्च करून माझं मन खूपच भरलेलं आहे. भावांना तृप्त झालंय मन माझं. दाजू पायाच्या टोकापासून धन्यवाद म्हणतो ओमला. पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसांपर्यंत ओमचे खूपच आभार मानतो. ओम आम्हाला खूपच असा खर्च करत राहा आयुष्यभर. आता हे कागद आम्ही जपून ठेवणार आहे. पोरींना कॅडबरी दिल्यावर पोरी कशी कागद जपून ठेवते. ओम काळेने आम्हाला खर्च केलाय म्हणून ही आयुष्यभर आठवण अशी मी जपून ठेवणार आहे. आणि पुढच्या बर्थडेला ओम काळेला फ्रेम बनवण्याचे गिफ्ट देणार आहे. धन्यवाद. एवढं बोलून मी माझे गोड शब्द संपवतो. धन्यवाद. गाईज हे आमचं मांजर बघा उठतच नाही. इथं तिला इथं वरती झोपवलं होतं पण इथं परत खाली येऊन झोपली. नुसती झोप होती. हो का हाय का उठती हो का नुसती झोप होती. तर गाईज आता रानात जायचंय आपल्याला आणि आबाचं जरा पार्सल होतं म्हणजे हॉटेलचं ते घेऊन चाललोय आता आबाला द्यायला. आम्ही निघालो रानात. हा ना म्हणून तर गाईज साईला आणि मम्मीला सोडलंय रानात. आता काकीला आणायला चाललोय. आलो तर रानात काकीला घेऊन. 3 दिवस झाले गव्हाला पाणी देऊन. आता बघू कसा वाटतोय गहू. जरा भारी वाटतोय गहू पाणी दिल्यामुळे. काकी एकट्या रानात यायला भेट होत्या. का हो काकी भेट होतात. पुरुष आलाय पुरुष आणि बिबट्या. हा बिबटे पण तुम्ही वालवडतच लय आलाय म्हणतात. रानात आल्या आल्या साईडने सुरू केलं खायला पिरू. मी पण सुरू करतोय आता. छान छान. तुम्ही बघू शकता भया कसा काम करतोय. नीट काम कर भया. काळा पडेल हा काळा पडेल तरी काम तर करावं लागणार ना. मग करतोय दिसत नाही. कर गाईज इथं मोठी मम्मी काम करत आहे आणि तो बाया काम करतोय. नीट काम कर की हा उगत चालतोय दामादामाने. तर गाईज मम्मी इथे काम करते. साई पाणी घेऊन ये ना. हा हा आलो. एवढं काम नाही केलं की लगेच पाणी प्यायला लागते. चला आता पाणी द्यायला जाऊ. आता एवढं काम नाही केलं की लगेच पाणी मागायला लागलं. होय काय झालं मम्मी. दम लागते हो. काकी तिथं बसल्या उन्हाचं. कुणीच काम करा नाही. मीच एकटा काम करतोय. मी कामावाला गडी ना. मी काम करतो जरा. लाईक करा फॉलो करा. तर गाईज घरी निघालोय कारण की माझ्याकडे दुकानची चावीच आली त्याच्यामुळे. पप्पा आल्यात घरी. त्यांना दुकानात जायचं पण दुकानाची चावी माझ्याकडे आली त्याच्यामुळे चाललोत आता. आणि ऊन कमी झालं ना आणि आमचं काम संपलंय. मम्मी चिडली माझ्यावर. चलो. तर काय जस्ट आत्ताच घरी आलो की लगेच घरच्यांनी काम सांगितलं. हे बोलले हे गोळा करून ठेव. अरे काय राव 5 मिनिटं सुद्धा बसून दिलं नाही. हात पाय तोंड सुद्धा धुतले नाहीत. हे बघा अजून पण पाय तसेच आहेत. तो कुठून आलाय कबड्डी ग्राउंड केवढे सर काय. तर काय अक्काकडे चाललोय. ते रानातून पेरू आणले होते ते द्यायचे आणि कढीपत्ता पण घेऊन जायचा त्याच्यामुळं अक्का तिथंच उभा आहे. थांबा अक्का आली. सेकंड थँक्यू बाय. चांगला दे म्हणलो तो सगळा अक्का ढाकळाच दिलाय बाबा अक्कानी. तर काय हे अक्का एवढा मोठा बसलंय झाला मग एवढा. आता कस काय सस्ता सलमान खान आमचा. हा नात करते काय.
कढीपत्ता घेतलाय आता निघालोय का ठेव बस काय चालला आमचा. तर गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.